सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे भाजपवर टीका केली त्याचं प्रत्युत्तर राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी दिले. प्रत्युत्तर: अमरावती येथे त्यांना उमेदवार स्थानिक मिळाला नाही, स्वतःच्याच उमेदवाराला पैसे घेतले असा आरोप करतात. निवडणुका आल्या की ईव्हीएम मशीन खराब आहे असे काँग्रेसचे नेते करतात. काँग्रेसची तयारीच नसते. बातमी येते अमरावती येथून सविस्तर. सध्याच्या परिस्थितीला पाहून विधान परिषदेचे मतदान जसजसे जवळ येत आहे तसतशा नेत्यांच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे. पैसे देऊन मतदान घेतले जात आहे, त्याचे प्रत्युत्तर राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्याशी महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शाह यांनी चर्चा केली असता संपूर्ण महायुतीच्या विधान परिषदेचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, यावेळेस ते बोलत होते. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिले. पाहूया सविस्तर. नमस्कार. आज आपण पोहोचलेलो आहोत राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे यांच्याजवळ. सगळ्यात महत्वाचं विधानसभेचे वारे लागलेले आहे. संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून एकेकावर विरोध केला जात आहे. त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केलेली आहे. काय सांगाल? आता त्यांच्या हातात टीका करण्याशिवाय दुसरं काही राहिलं नाही. वायफळ बोलतात. खरं जर पाहिलं तर अमरावतीमध्ये त्यांना उमेदवार सुद्धा देता आला नाही. स्वतःच्याच उमेदवारावर पैशाचे आरोप करतात. त्यांच्या नेत्या म्हणतात उमेदवार पळून गेला, IC मध्ये झोपला, उमेदवार बाहेर निघत नाही. आता ही निवडणूक एवढ्या 2 वर्षापासूनची त्याची तयारी होती, तर त्यांना उमेदवार सुद्धा शोधता आला नाही. खरं जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं केंद्रातलं सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं राज्यातलं सरकार, यामुळे सामान्य नागरिक असो, नगरसेवक असो, पंचायत समितीचा सभापती असो की जिल्हा परिषदचा सदस्य असो, त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विकास करण्याच्या धोरणावर सर्वांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे सर्वजण साथ देतात आहे. पण जेव्हा काँग्रेसवाल्यांच्या हातात काही राहत नाही तेव्हा त्यांचा नेताही कधी EVM वर घसरतो, कधी निवडणूक आयोगाला दोष देतो, कधी SIRच्या विरोधात मोर्चा काढतो आणि काहीच नसलं तर स्वतःच्या उमेदवाराला सुद्धा गद्दार म्हणतो किंवा पैसे वाटप झाले, घोडा बाजार झाला, हे सगळ्या वल्गना करतात. खरं म्हणजे यांची तयारीच नसते. हे सिरियस नसतात, गंभीर नसतात, लोकांपर्यंत पोचत नाही, तयारी करत नाही आणि मग नाचता येणे अंगण वाकडे याप्रमाणे त्यांच्या वल्गना सुरू होतात. आणि म्हणून त्यांच्या टीकेला कोणताही अर्थ नाही. ते खरं म्हणजे लढायचं नाही, लढण्याची ताकद नाही आणि म्हणून नाचता येत नाही म्हणून अंगणच वाकडं आहे असं म्हणणारे काँग्रेसवाले. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.